पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनावरील संक्रांत कायम आहे। भाजपनं श्रीपाल सबनीसांविरोधात मवाळ भूमिका घेतलेली असताना आता काही साहित्यिकांनी मात्र सबनीसांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह लावलंय। संमेलन अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट असल्याचा आरोप विश्वास पाटील, राजन खान, महेश केळुसकर यांच्यासह अनेक साहित्यिकांनी केलाय। तसंच याबाबत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात मुंबईतल्या बीपी रोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा निवडणूक अधिकारी प्रमोद आडकर यांनी झी 24 तासशी बोलताना केला। नालासोपाऱ्यात एक अमानुष प्रकार घडला। एका निष्पाप रिक्षा चालकाला तुळींज पोलिसांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत रिक्षा चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे। सोमवारी रात्री तुळींज पोलीस स्थानकाच्या हद्दीत बावशेतपाडा संतोष भवन इथं राहणारा रिक्षाचालक विनोद कुमार यादव हा ब्रिज खाली प्रवाशांची वाट पाहत असताना तुळींज पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचारी ब्रिज खाली उभे असलेल्या सर्व रिक्षा चालकांच्या गाड्यांवर काठीनं मारत होते। यात विनोद कुमार यादवच्या रिक्षाची काच पोलिसांकडून फुटली। हे पाहून विनोद कुमारनं पोलिसांना जाब विचारला, माझ्या रिक्षाची काच का फोडली? आता मी मालकाला काय उत्तर देऊ? मला नुकसान भरपाई कोण देणार? यामुळे पोलीस आणि विनोदमध्ये हमरीतुमरी झाली। याचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं। त्यानंतर त्या 4 पोलिसांनी विनोदला जवळच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि रात्रभर विनोदला बेदम मारहाण केली। संक्रांत जवळ आली की वेध लागतात ते पतंगाचे। मात्र या आनंदात गेली काही वर्ष धातुयुक्त मांजानं मोठं विघ्न आणलंय। आता पोलिसांनी या चिनी बनावटीच्या मांजावर कडक कारवाई करण्याचं ठरवलंय। पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी स्वतः लक्ष घालून पतंग विक्रेत्यांविरोधात मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली आहे। चंद्रपूर पोलिसांनी कस्तुरबा मार्गावरील 3 दुकानांवर छापा टाकून 1 लाख रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केलाय। बंदी असतानाही नायलॉन मांजाची चोरी छुपे विक्री होती। हे पोलिसांना सूचित करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मकर संक्रांत म्हणजे सुहासिनीच्या सौभाग्याचा सण आणि कोणताही सण म्हटला की त्याची आधीपासूनच तयारी सुरू होते। मात्र परभणीत काहीसं वेगळं चित्र दिसतंय। मकर संक्रांतीच्या सणासाठी कैक महिन्यापासून सुगड्या तयार करणाऱ्या कुंभारावर मात्र या दुष्काळामुळे उपासमारीची वेळ आली आहे। यंदा पाऊस झाला नसल्यानं सुहासिनींचा उत्साह कमी झाल्याचं दिसून येत आहे। बाजारात सुहासिनींची हवी तशी गर्दी दिसून येत नाहीये। सर्व व्यापारी धंदे चालत नसल्यानं त्रस्त आहेत। महाराष्ट्रात आरोग्य दूत अशी ओळख असलेले जामनेरचे आमदार तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात 4 दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलंय। राज्यभरातील 500हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्सनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली आहे। 4 दिवसात 80,000 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। त्यापैकी 4100 रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। अनेक दानशूर लोकांनी या शिबिरासाठी आर्थिक हातभार लावला। जळगावातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील रोखपालानं तब्बल 25 लाख रुपयांची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी या उच्चशिक्षित रोखपालास गजाआड केलाय। या शाळेतील विद्यार्थ्यांचं शुल्क आणि बसचं शुल्क अशी रक्कम शाळेच्या खात्यात न भरता संतोष मर्दाने या रोखपालानं स्वतःच्या खात्यात भरण्यास सुरुवात केली। गेली 1.5 वर्ष हा प्रकार सुरू होता। या दरम्यान त्याचं हे कृत्य उघडकीस न आल्यानं संतोषची हिंमत वाढली होती। त्यामुळे या 1.5 वर्षादरम्यान संतोष यानं तब्बल 25 लाख रुपयांची अफरातफर केली। दरम्यान याची कुणकुण लागताच पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रशासनानं जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संतोष मर्दानेला अटक केली आहे। गावातील पोस्टमनकडे तुम्ही विश्वासानं आपल्या बचत आणि आरडीचे पैसे जमा करत असाल तर सावधान, कारण तुमचे पैसे हडप केले जातील आणि हे पैसे पोस्टमनच हडप करेल। कारण असाच एक प्रकार उघडकीस आलाय तो रत्नागिरी तालुक्यातील भोके गावात। तब्बल 10 लाखांचा अपहार गावातील पोस्टमननं केलाय। त्यामुळे तुम्ही जर पैसे जमा करत असाल तर आधी पोस्टाच्या रजिस्टरवर त्यांना नोंद घेतलीये की नाही याची खात्री करा, कारण खातेदारांच्या पुस्तकावर असलेल्या नोंदी पोस्टाच्या रजिस्टरवर मात्र कुठेच दिसत नाहीत। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। ती पूर्ण झाल्यानंतर या विनायक साळवी नावाच्या पोस्टमनवर फौजदारी कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील चेकपोस्ट नाक्यावर जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक हेमंत हेमाळे आणि त्याच्या पंटरला 600 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला। ही कारवाई नवापूर चेकपोस्ट नाक्यावरती मंगळवारी रात्री जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली। या नाक्यावरती वाहनांची कागदपत्र पूर्ण असताना देखील चालकांकडून 600 रुपयांची मागणी केली जाते। तसंच ट्रक चालकांकडून एंट्री म्हणून पैसे घेण्यात येतात अशी तक्रार एका वाहन चालकानं जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात केली होती। त्यावरूनच एसीबीनं सापळा रचत ही कारवाई केली। यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित करावी या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुण तरुणी या अभियानात सहभागी झाल्या।
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात सर्व महाविद्यालयांमध्ये दारूबंदीसाठी हे अभियान चालेल. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येऊन स्वाक्षरी करून दारूबंदीची मागणी करतायत. पांढऱ्या 200 मीटर कापडावरती केलेल्या लाखो युवकांच्या स्वाक्षऱ्या निवेदनासह मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात गावागावामध्ये महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन पुकारलं होतं. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळच्या दारव्हा येथील आशुतोष राठोड या महाविद्यालयीन युवकाचा खून खंडणीसाठी नव्हे तर प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यामुळे या हत्याकांडाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. या मागणीसाठी गोर समाज सेनेनं दारव्हा इथे विशाल मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं. मोर्चामध्ये जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या 2 वर्गमित्रांना अटक केली असून त्यांनी 20 लाख रुपये खंडणीसाठी आशुतोषचं अपहरण केल्याची कबुली दिली. मात्र हा खून खंडणीसाठी नसून त्याच्या प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा कुटुंबियांना संशय आहे आणि पोलीस मात्र या प्रकरणाला वेगळं वळण देत आहेत असा कुटुंबियांचा आरोप आहे. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलांना परीक्षा शुल्क माफीची घोषणा सरकारनं केली असली तरी अशी सक्तीची शुल्क वसुली सुरूच असल्याचं औरंगाबादमध्ये समोर आलंय. याविरोधात मनसेनं भीक मागो आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या नावानं भीक मागितली. सांगली जिल्ह्यातल्या 90 माध्यमिक शिक्षकांना आता नियमित पगार मिळणार आहे. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि शिक्षणाधिकारी बाबासाहेब भांडारे यांनी ही माहिती दिली आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर खडबडून जाग आलेल्या शिक्षण विभागानं शिक्षकांचा पगार नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 8 महिन्यांपासून चौकशीच्या नावाखाली या शिक्षकांचा पगार थकवण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर शिक्षकांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय. तत्कालीन प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी DC लोंढे यांनी 2010 साली शिक्षकांच्या नियुक्तींना अनियमितपणे मान्यता दिल्याचा आरोप ठेवत त्यांची चौकशी सुरू केली होती. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात 12वीत शिकणाऱ्या निलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आलाय. जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी या गावात हा प्रकार घडलाय. निलेश हा फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. धारदार शस्त्रानं त्याचा खून केल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडलाय. सोमवारी शाळेतून परत आल्यानंतर रात्री कोणाच्या तरी बोलण्यावर निलेश घराबाहेर गेला. तो परत आलाच नाही. शोधाशोध केल्यानंतर सकाळी एका शेताजवळ निलेशचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला. खुनाच्या कारणाचा आता पोलीस शोध घेत आहेत. नाशिक शहरात उभारलेलं औद्योगिक विभागाचं शासकीय IT पार्कचे गाळे आता IT तज्ज्ञांना आणि कंपन्यांना उपलब्ध होणार आहेत. हे गाळे जाहिरात करून विकण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल 13 वर्षांपासून उद्घाटन होऊन हे पार्क उद्योजकांच्या प्रतीक्षेत होतं. मात्र क्लिष्ट विक्री प्रक्रिया, लालफितीचा कारभार आणि अवाजवी किमती यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी याकडे पाठ फिरवली होती. यात सुधारणा करून लहान लहान गाळे युवा उद्योजकांना आता कमी दरात देण्यात येणार आहेत. नाशिक महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 1 महिन्यापासून शहरातील एकाही बांधकामाला परवानगी मिळाली नाहीये. 200च्या वर फाईल्स मंजुरी अभावी पडू नयेत. शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या खत प्रकल्पाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत नसल्यानं प्रशासनानं बांधकामांना परवानगी नाकारली आहे. महापालिकेच्या या कामकाजाविरोधात काही गावकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर निर्णय देताना बांधकामावर बंदी आणली. आता 1 महिना उलटून गेलाय. मात्र दरम्यानच्या काळात महापालिका पाठपुरावा करायला कमी पडत असल्यानं कोट्यवधीची उलाढाल ठप्प आहे. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास थांबलेला नाही. मनपा प्रशासनाकडून न्यायालयात काय बाजू मांडली जाते आणि बांधकामं केव्हा पूर्ववत होतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं. फाशीची नक्कल करताना 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. अंबाजोगाई तालुक्यातील सदर बाजार भागातला हा प्रकार आहे. शेख साजेद शेख वाजेद असं या मृत मुलाचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळी साजेद, त्याची मोठी बहीण आणि लहान भाऊ टीव्ही पाहत होते. टीव्हीमध्ये जशी फाशी घेतात तशी मी घेतो असं म्हणून त्यानं गळ्यात दोरी बांधली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या 7 दिवसाच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस. आज सकाळी सिद्धेश्वर योगदंडाचं प्रतीक असणाऱ्या 7 नंदी ध्वजांची विधिवत पूजा हिरेअब्बू यांच्या घरातून झाली आणि आजच्या यज्ञमज्जन या धार्मिक विधीला सुरुवात झाली. यावेळी मंदिर समिती सदस्य, महापौर आणि माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जवळपास 25,000 भाविकांसह 21 किलोमीटरची ही पायी मिरवणूक असते. सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना यावेळी तैलाभिषेक केला जातो. कोल्हापुरातल्या पृथ्वीराज शहापुरे यानं सायकलिंगमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. बेळगाव ते कोल्हापूर हे 127 किलोमीटर अंतर 5 तास 57 मिनिटं आणि 17 सेकंदात त्यानं पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या रेकॉर्डची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार आहे. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे